चला चामुंडा वॉरियर्स वर्सेस शिवधानी स्पोर्ट्स संघ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला येतो अचित नाटळे, ऋतिक षटकार पहिला चेंडू अपच्या दिशेवर चेंडू बघूया. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? आणि मला वाटतं एका सटास पाय करावा अचित याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या होती 1 धावाने आपला खाता खोलतोय मिस्टर अचित. आपण बघतोय आमने दोन्ही संघ फलाढ्य बघतोय. खरोखर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू होतोय मिस्टर साहिल याचा. साहिल टू ऋतिक, लेफ्ट हँड बॅट्समन बघूया. आयकॉन खेळाडू चामुंडा वॉरियर्स संघाकडून ऑफच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स डीपीएल चौकार 4 धावांसाठी एसडीजे. खरोखर खूपच सुरेख असा फटका बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ऋतिक जाधव, मॅन फ्रॉम जाधवपाडा. खरोखरच आपलं 4 धावाने खाता खोलतोय. 2 चेंडू आणि 5 धावा खर्च केला गेला मिस्टर साहिल तुंबडा याने. सुरेख अशी फलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वॉरियर्स संघाकडून आयकॉन खेळाडू ऋतिक जाधव. तसेच पंचांची कामगिरी बघतोय राम पाटोले सर, मुन्ना पठाण सर बघतोय. खरोखरच चांगलं योगदान आपल्या डीपीएल साठी. षटकार तिसरा चेंडू येतोय साहिल टू ऋतिक, लेगच्या दिशेने कडे थोडी मिसफिल्ड अक्षय जाधव याची. एवढं सुरेख क्षेत्र म्हणता येईल शरद तांडेलाचं. आणि एखादा अर्धसाठी पाय करावा लागला मिस्टर ऋतिक याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा खर्च केला गेला मिस्टर साहिल याने. षटकातील चौथा चेंडू होतोय साहिल टू अचित आणि फुलटो चेंडू हल्ला बॉल होतोय. डीपीएल षटकार 6 धावांसाठी. खूपच सुरेख असा फटका बघतोय मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वॉरियर्स संघाकडून मिस्टर अचित. अचित मात्र खूपच सुरेख असा एक तुफानी फलंदाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये. खरोखर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. महागड षटक म्हणाल मिस्टर साहिल याचं. खरोखरच चार चेंडू आणि 12 धावा खर्च केल्या गेल्या शिवधानी स्पोर्ट्स संघाकडून. स्वतः ऑनर साहिल तुंबडा हा मात्र 4 चेंडू आणि 12 धावा खर्च करतोय. बघूया षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय साहिल टू अचित. एक विस्फोटक बल्लेबाज चामुंडा वॉरियर्स संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. आणि बघूया झेल होईल का, झेलघर क्षेत्रात पोहोचेल का. आणि झेल धरतीला दान होतोय आणि खूपच जीवदान भेटतोय अचित त्याला. खरोखरच एखादा अर्धसाठी पाय काढून मिस्टर अचित याला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. अजून सुद्धा 1 चेंडू शेष असेल साहिल याचा. 5 चेंडू आणि 13 धावा खर्च केल्या गेल्या. महागड षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय साहिल टू ऋतिक आणि बॅटची कडा घेऊन गेलो चेंडू. सन 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 दन दन येतोय. डीपीएल चौकार 4 धावांसाठी. एका ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 टू दी बोर्ड. खरंच 6 चेंडू आणि 17 धावा खर्च केला गेला मिस्टर साहिल तुंबडा याने. थोडं महागड षटक म्हणावं लागेल शिवधानी स्पोर्ट्स संघाकडून. स्वतः संगमवाला बघतोय आपण मैदानाच्या आपल्या मिस्टर साहिल तुंबडा. एक विस्फोटक बल्लेबाज म्हणून याची ओळख शिवधानी स्पोर्ट्स संघाकडून. तसेच दुसऱ्या षटक आता येतोय अक्षय जाधव. खरोखरच दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळतोय
अक्षय टू अचित. तसेच आजूबाजूला आपले कमिटी मेंबर असतील त्यांनी मुख्य मंचावर बसायचं आहे. षटकातील आणि पहिला चेंडू मला वाटतं पंचांनी फाईट दर्शवला. फाईटच्या रूपात एक धाव मिळेल. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय. अक्षय जाधव टू अचित आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात मला वाटतं पंचांच्या इशारा हवेत पंचांनी वाईट घोषित दर्शवला. फाईटच्या रूपात एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. बॅक टू बॅक दोन फाईट चेंडू हाताळले गेले. अक्षय जाधव याने महागड षटक म्हणावं लागेल. पहिलं षटक खूपच महागड 6 चेंडूंनी 17 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक फक्त 2 चेंडू आणि दोन्ही बॅक टू बॅक वाईट चेंडू येतात मैदानाच्या आतमध्ये. थोडं हे सुद्धा महागड षटक म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अक्षय टू अचित आणि आता मात्र निर्धास्त चेंडू म्हणावं लागेल. खूपच सुरेख असा कमबॅक करतोय अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दोन फाईट चेंडू हाताळले गेले मात्र खूपच सुरेख असं कमबॅक करतोय. आता मात्र निर्धास्त चेंडू टाकण्यात यश. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू येतोय अक्षय टू अचित आणि बघूया झेल होतो की काय. आणि सुंदर हा झेल मिस्टर साहिल खूपच मोठा हादरा बसतोय तो चामुंडावरे संघाला अचितच्या रूपात. फोर्टा संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय निलेश दुमाडा सर तसेच मुकेश भोईर सर लक्ष्मण वायडा सर यांनी मुख्य मंचावर बसायचंय. आणि अचित जागा सांभाळत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल. खरोखरच आंबाने या ठिकाणी एक टुर्नामेंट झाली आणि सोहेल याने 6 चेंडू आणि 5 षटकार खेचले गेले होते. तोच हा फलंदाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल दारोठा. एक विस्फोटक बल्लेबाज म्हणून त्याची ओळख चामुंडावरे संघाकडून. षटकातील तिसरा चेंडू आणि पहिला चेंडूवरती हल्ला बोल होतोय. डीपीएल षटकार येतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की खरोखर आंबाने या ठिकाणी टुर्नामेंट झाली तिथे 5 चेंडू आणि 5 षटकार खेचले गेले होते सोहेल याने आणि तोच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय 6 धावांसाठी. एक विस्फोटक म्हणजे बल्लेबाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये सोहेल दारोठा. 6 धावांनी खातं खोलतोय. खरोखरच एक विस्फोटक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल. हे सुद्धा महागड षटक म्हणून मिस्टर अक्षय जाधव याचं. षटकातील चौथा चेंडू घेतोय अक्षय टू सोहेल. आणि बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल टिपलाय दीपेशाने. खूपच मोठा हादरा बसतोय सोहेलच्या रूपात चामुंडावरे संघाला. सोहेलची जागा सांभाळतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुचित. हा सुद्धा एक विस्फोटक बल्लेबाज मध्ये त्याची ओळख चामुंडावरे संघाकडून. स्वतः संघ मालक बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. आणि ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स आणि वाटतं थोडी मिसफिल्ड आणि 2 धावचे स्टार्टर्स फाय क्रमांक सुचित याला धावसंख्यामध्ये 2 पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय अक्षय. मारा करेल सुचित.
आणि ऑफच्या दिशेने कट केला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण तेवढं सुरेख क्षेत्राशी म्हणावं लागेल एका धावचे सॅटिस्फाय करावं लागतं मिस्टर सुचित त्याला धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा ऑन द बोर्ड हे सुद्धा महागडं षटक म्हणावं अक्षय जाधव याचं 6 चेंडू आणि 11 धावा खर्च केल्या गेल्या पहिलं षटक साहिल तुंबडा 17 धावा खर्च केल्या गेल्या दुसरं षटक अक्षय जाधव 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा तिसरं षटक हाताळतोय गोलंदाजी मार्क बघतोय दीपेश टू सुचित आणि पहिला चेंडू दीपेशचा हल्ला बोलतोय दुकटॉन प्रीमियर लीग षटकार 6 धावांसाठी खूपच सुंदरसा फटका बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुचित त्याच्या बॅट मधून खरोखरच एक विस्फोटक बल्लेबाज बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुचित अँड ऋतिक धावसंख्या जाऊन पोहोचते 34 धावा खरोखरच एक चेंडू आणि 6 धावा खर्च केला म्हणजे दीपेशाने षटकाचा दुसरा चेंडू येतोय आणि हा सुद्धा लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एका धावते सॅटिस्फाय केला मिस्टर सुचित याला खरोखरच 2 चेंडू आणि 7 धावा खर्च केला गेला मिस्टर दीपेशाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू येतोय दीपेश टू ऋतिक लेफ्ट हँड बॅट्समन बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांनी नो दर्शवला गेला आणि षटकार आहे का आणि 6 धावा नो प्लस 6 बोनस आलाय मला वाटतं चामुंडा वॉरियर्स संघाला दीपेशने बोनस दिलेला आहे नो प्लस 6 एकूण 7 धावा मिळतील खरोखरच धावसंख्या जाऊन पोहोचते 42 खूपच सुरेख असा पाठलाग आपण बघतोय चामुंडा वॉरियर्स संघाकडून आणि आता मात्र निर्धार चेंडू म्हणावा लागेल खूपच सुरेख असा कमबॅक करतोय दीपेश मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा षटकाचा चौथा चेंडू दीपेश टू ऋतिक लेगच्या दिशेने टॉर चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते थोडं मिसफील्ड देवेशाची आणि दोन धावचे सॅटिस्फाय करा मिस्टर ऋतिक याला धावसंख्या मात्र 2 पुढे सरसावली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा हे सुद्धा महागड षटक म्हणाल मिस्टर दीपेशाचं खरोखरच दोन्ही विस्फोटक बल्लेबाज बघते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुचित अँड ऋतिक आणि बॅटची काळा घेऊन गेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या प्रयत्न असेल का आणि मला वाटतं खूपच सुरेख क्षेत्राशी म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं मिस्टर प्रथमेश याचं आणि दोन धावचे सॅटिस्फाय करा मिस्टर ऋतिक याला धावसंख्यामध्ये 2 पुढे सरसावली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय दीपेश मारा करील ऋतिक आणि ऑफच्या दिशेने टॉर चेंडू बघूया 1 बाउन्स चौकार डीपीएल चौकार 4 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 50 धावा 50 खूपच सुरेख अशी फटकेबाजी बघताय मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वॉरियर्स संघाकडून मिस्टर सुचित अँड ऋतिक दोन्ही आयकॉन खेळाडू बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुचित अँड ऋतिक
सर्व आलेले प्रेक्षक मायबाप वर्ग तसेच सर्व खेळाडू धाव झाले 50 धावा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 18 चेंडूंनी 50 धावा झाल्यात खरोखरच हे दीपेश सुद्धा खरोखर खूप महागडे षटक म्हणायला गेल 6 चेंडूंनी 22 धावा खर्च केल्या गेल्या तिन्ही षटक महागडे म्हणातील साहिल तुंबडा आकाश जाधव दीपेश टोवला चौथ्या षटकात पहिला चेंडू येतोय आणि निर्धाव चेंडू म्हणावा गेल मिस्टर साहिल याचा खूपच सुरेख असं कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर साहिल तुंबडा एक आयकॉन खेळाडू जीवदानी स्पोर्ट्स संघाचा स्वतः संघ मालक साहिल तुंबडा बघतोय मैदानाच्या आतमध्ये षटकातील दुसरा चेंडू येतोय साहिल टू सुचित आणि दुसरा चेंडूवरती हल्ला बॉल होतोय डीपीएल षटकार गगनचुंबी षटकार येतोय 6 धावा खरोखरच खूपच सुरेख फटका विजय होतोय मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक बल्लेबाज म्हणून ज्यांची ओळख चामुंडा वारी संघाकडून स्वतः सुचित धाव संख्या होते ती 56 धावा 56 पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेला परंतु दुसरा चेंडूवरती हल्ला बॉल होतोय 6 धावांसाठी चौथ्या षटकातील तिसरा चेंडू येतोय साहिल टू सुचित खूपच सुरेख अशी फटका होतोय मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वारी संघाकडून मिस्टर सुचित आणि बॅटची कडा घेऊन आलेला चेंडू बघूया एक धाव सहज पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं एकाच धावावरती सॅटिस्फाय करावं लागेल मिस्टर सुचित याला धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा खरोखरच खूपच सुरेख अशी फटका होते मैदानाच्या आतमध्ये सुचित अँड ऋतिक आता 3 धावा खर्च 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केला गेला मिस्टर साहिल याने षटकातील चौथा चेंडू येतोय साहिल टू लेफ्ट हँड बॅट्समन आणि सुरेख क्षेत्र म्हणावं लागेल आणि 2 धावते सॅटिस्फाय करावं मला वाटतं धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा चौथ्या षटकातील 5वा चेंडू येतोय साहिल टू ऋतिक आणि स्टेटच्या चेंडू एक धाव सहज येत्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का आणि मला वाटतं मिसफिल्ड खणखणीत चौकार येतोय 4 धावांसाठी खूपच सुरेख अशी फटका होतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन 63 धावा हे सुद्धा महागडे षटक म्हणावं लागेल जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून मिस्टर साहिल याचं चौथ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय साहिल टू ऋतिक आणि ऋतिकच्या बॅट मध्ये येतोय गगनचुंबी षटकार डीपीएल षटकार 6 धावांसाठी आणि 4 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 69 धावा 24 चेंडू आणि 69 धावा खूपच सुरेख अशी फटका होते मैदानाच्या आतमध्ये ऋतिक हा मात्र 11 चेंडू आणि 35 धावांची खेळी खेळतोय अप्रतिम फलंदाजी बघते मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अचित आणि 5व्या षटक आता देवेश टू सुचित
आणि देवेश ह्याच्या चेंडूवरती पहिला चेंडू आणि हल्ला बोलतोय गगन चुंबी षटकार डीपीएल षटकार 6 धावांसाठी खरोखरच मी म्हटलं होतं एक विस्फोटक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुचित अँड ऋतिक हा मात्र आपल्या वयातीत 11 चेंडू आणि 35 धावांवरती खेळू खेळतोय आणि 15 चेंडू आणि 51 धावांची पार्टनरशिप जोरदार टाळव द्या चामुंडावर संघाकडून खरोखरच खूपच सुरेख अशी फटकाच्या आतमध्ये सुचित अँड ऋतिक धावसंख्या होती ती 75 धावा षटकार दुसरा चेंडू आणि बॅटची काढून गेलेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण आणि थोडी मिसफिल्ड आणि मला वाटतं हा सुद्धा खणखणीत असा चौकार येतोय खरोखरच खूपच सुरेख अशी फटकेबाजी बघताय मैदानाच्या आतमध्ये सुचित अँड ऋतिक 8 चेंडू आणि 27 धावांची खेळी खेळतोय मिस्टर सुचित जोरदार टाळ्या होता सुद्धा खरोखरच सुपर बॅटिंग बघताय मैदानाच्या आतमध्ये हा सुद्धा डीपीएल षटकार काय बघतो मैदानाच्या आतमध्ये बल्लेबाज म्हणजे ज्याची ओळख सुचित पाटील अँड ऋतिक जाधव आणि धावसंख्या होती 85 धावा आणि आपण चामुंडावरील संघाचा हायस्कोर बोला काय हरकत नाही खरोखरच हायस्कोर म्हटला जाईल चामुंडावरील संघ खरोखरच एक तुफानी फलंदाजी आणि हा सुद्धा बघूया आणि सुंदर असा झेल टिपलाय तो वैभवाने खूपच मोठा आदराव होतोय तो चामुंडावरील संघाला सुचित जागा सांभाळतो नवीन बॅटर मैदानाच्या मिस्टर सागर हा सुद्धा एक विस्फोटक बल्लेबाज म्हणजे त्याची ओळख मिस्टर सागर जाधव आणि दुसरा झटका लागतो जीवदानी स्पोर्ट्स संघाला हॅलो 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 आणि साहिलची जागा सामने नवीन बॅटर मैदानात हॅलो आणि खूपच मोठा आदराबाद देवेशच्या रूपात जीवदानी स्पोर्ट्स संघाला 6 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केला गेला आणि 3 विकेट गडी करण्यात यश मिस्टर ऋतिक जाधव अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वॉरियर संघाकडून
आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश. हॅलो हॅलो हॅलो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय सोहेल टू दीपेश. खरोखरच दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय साहिल टू दीपेश आणि निर्धाव चेंडू म्हणायला लागेल मिस्टर सोहेल याचा. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल दारोठा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश. तेवढी सूर्यकशी गोलंदाजी केली होती ऋतिक जाधव याने. 6 चेंडू आणि 4 धावा खर्च करून फक्त 4 विकेट गडी गारद करण्यात यश ऋतिक जाधव याला. आणि आता मात्र पंचांच्या इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला. वाईटच्या रूपात 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू येतोय सोहेल टू दीपेश आणि आता मात्र सूर्यकशी कमबॅक करताना मिस्टर सोहेल निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईट आणि तिसरा चेंडू हा सुद्धा निर्धाव येतोय. खूपच सूर्यकशी कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल. आणि पंचांच्या इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू वाईट. खरोखरच फक्त आणि फक्त 2 चेंडू हाताळले गेलेत. 4 चेंडू मध्ये 2 चेंडू वाईट चेंडू आणि 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश. खरोखरच तरी खूपच सूर्य कसं कमबॅक करतोय सोहेल. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू होतोय सोहेल टू दीपेश आणि बघूया झेल खाली छत्र पोहोचेल का. आणि झेल हा मात्र धरतीला दान होतोय आणि दोन धाव सॅटिस्फाय करावं मिस्टर दीपेशला. धावसंख्येमध्ये दोन्ही पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावा. षटकातील चौथा चेंडू येतोय आणि बघूया मला वाटतं गगनचुंबी षटकार येतोय. डीपीएल षटकार 6 धावांसाठी. खूपच मोठा फटका बघितला आपण दीपेश बॅट मधून. खरोखरच खूपच मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 93 धावांची गरज आहे त्यांना आणि खूपच मोठा डोंगर आहे त्यांच्या डोक्यावरती. जर का जीवदानी स्पोर्ट्स संघाला जिंकायचं असेल तर हाणामारी तर करावीच लागेल. चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडावाच लागेल आणि खूपच मोठा षटकार आहे दीपेश बॅट मधून. आणि आता मात्र पंचांचा इशारा हवेत, पंचांनी वाईट दर्शवला गेला. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या 2 पोहोचते 15 धावा. आणि आता मात्र निर्धावचा चेंडू. खूपच सूर्यचा कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोहेल. षटकातील अंतिम चेंडू कोण येतोय सोहेल. आणि तेवढं सूर्यक्षेत्र म्हणावं त्याचा एका धावते सॅटिस्फाय करून दीपेशाला 2 षटकाच्या समाप्तीने जाऊन पोहोचते 16 धावा. सर्व ऑनरला एक विनंती असेल की आपल्या प्लेयर्सचे फॉर्म फी जमा करायचे, अन्यथा नेक्स्ट मॅच खेळवली जाणार नाही. ज्या प्लेअरची फॉर्म फी नसेल त्यांना मैदानामध्ये अलाउ नसेल. सर्व ऑनरची नोंद घ्यायची आहे.
ही सूचना वारंवार देण्यात येणार नाही. प्लीज कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची. सर्व ऑनर बघूया चामुंडा वारी संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक हाताळतोय ऋतिक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू येतोय ऋतिक टू दीपेश आणि पहिला चेंडू येतोय तिसरा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख कमबॅक केलं होतं ऋतिक जाधव याने. 6 चेंडू आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 4 गडी गारद करण्यात यश. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी चामुंडा वारी संघाकडून मिस्टर ऋतिक जाधव. षटकातील दुसरा चेंडू येतोय आणि मला वाटतं पंचांनी नो दर्शवला गेला. नो +1. खरोखरच तसेच आपल्या बाहडोली गावातील एक सामाजिक कार्यक्रम म्हणजे ज्याची ओळख सन्माननीय प्रफुल्लजी कुडू सर आपण मुख्य म्हणजे येऊन आसान असतं व्हायचंय. माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर प्रफुल्ल कुडू सर और मुख्य म्हणजे आसान असतं व्हायचंय. आणि त्यांचे स्वागत करतील चामुंडा वारी संघाचे ऑनर भालचंद्र पाटील सर. आणि सुंदर हा झेल डुपलाय तो सुचिताने खूपच मोठा आदराबद्दल जीवदानी स्पोर्ट्स संघाला शहराच्या रूपात. आणि शहराच्या जागा सामन्याचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संजय डोवला. धावसंख्या मात्र स्थिरावर दिसतंय. धावसंख्या होती फक्त 20 धावा. षटकातील चौथा चेंडू होतोय ऋतिक आणि मला वाटतं आणि 4 धावा मिळतील. आणि आता मात्र हा सुद्धा निर्धावासाठी म्हणा गेल. तसेच आपल्या पहाडोली गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी कुडू सर यांच्याकडून दुपटन प्रीमियर लीग साठी देणगी म्हणून 500 रोख पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद सर. आणि गडी बाद होतोय संजय याची जागा सांभाळण्यासाठी जातो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वैभव जर्सी नंबर 17. तर सुरेख कमबॅक करतोय मिस्टर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली ऋतिक याने. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. फ्रेंड सर्कल संघाचा रामदास कोम प्लीज आपण स्टेजच्या बाजूला यायचंय. आपल्या खेळाडू वाट बघतात प्लीज.
आणि चौथं षटक आता मिस्टर सुचित. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सुचित टू दीपेश. आणि सुंदरचा झेल टिपला जातो स्वतः संघ मालक भालचंद्र पाटील साहेब चामुंडावर संघाचे संघ मालक. खूपच सुंदर हा झेल टिपला होता परंतु नो चेंडू. नो प्लस 1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सुचित टू वैभव आणि स्टेजच्या दिशेने चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तेवढे सुरेख क्षेत्रात म्हणावं लागेल मिस्टर भालचंद्र पाटील याचं खरोखरच सुंदर झेल टिपला होता परंतु नो चेंडू. आणि आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण करताय मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक चामुंडावार संघाचे संघ मालक भालचंद्र पाटील. आणि आता मात्र पंचांच्या शहरात पंचांना वाईट दर्शवला गेला. महागडं षटक म्हणावं लागेल सुचित याचं. आणि खूपच मोठा हादरा बसतो तो शिवदान स्पोर्ट्स संघाला दीपेशाच्या रूपात. आणि पुन्हा पंचाच्या हवेत नो चेंडूचा इशारा येतोय. थोडं महागड षटक म्हणावं लागेल त्या मिस्टर सुचित याचं. खरोखरच खूपच सुरेख अशी फटकेबाजी केली होती. आता मात्र महागड षटक म्हणावं लागेल सुचित याचं. आणि ऑफच्या दिशेने कटकल चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का आणि ते एवढं सुरेख क्षेत्र म्हणावं मिस्टर सोहेल याचं. एका धावाचं स्टार्ट फाय मिस्टर वैभव याला. धावसंख्या मात्र एकनी पुढे सरसावली झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 31 धावा. आणि सुंदर हा झेल टिपला तो मिस्टर सागर जाधव याने. खूपच मोठा आदरा बसतो जीवदानी स्पोर्ट्स संघाला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण उज्ज्वल.
खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. अंशाची षटकातील तिसरा चेंडू येतोय अनिशाचा आणि बघूया झेल सेफ झोन मध्ये पडतोय आणि दोनच धावते मला वाटतं 27 करावं लागेल ते मिस्टर उज्ज्वल याला. सुरेख गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वारे संघाकडून अनिशाची आणि आता मात्र पंचांच्या इशारा हवेत पंचांनी वाईट दर्शवला गेला. धावसंख्येमध्ये एकने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 34 धावा. षटकातील चौथा चेंडू आणि हा सुद्धा वाईटचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू हाताळला गेले अनिशाने. षटकातील चौथा चेंडू येतोय आणि आता मात्र पंचांनी नो दर्शवावा गेला. फ्री हिट बघूया उज्ज्वल हा फ्रीचा फायदा उचलू शकतो का आणि बघूया स्टेटच्या दिशेने टोळ चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या प्रयत्न असेल का आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. दोन धावते 27 मिस्टर उज्ज्वल याला. धावसंख्यामध्ये दोन्ही पुढे सर चालू जाईल. धावसंख्या धावून होते 36 धावा 38 धावा. खरोखरच महागड षटक दोन्ही प्लेयर मिळून 12 चेंडू हाताळले गेले आणि पाचवा षटक येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर उमेश गोवारी. पाचव्या षटकात पहिला चेंडू येतोय उमेश टू वैभव आणि सुंदर असा चेंडू येतोय निर्धार चेंडू म्हणावा लागेल. खूपच सुरेख अशी गोलंदाजी बघतोय मैदानाच्या आतमध्ये चामुंडा वारे संघाकडून मिस्टर उमेश आणि आता मात्र पंचांनी वाईट दर्शवला गेला. धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. सामना हा मात्र पूर्णपणे बाळाजीने चामुंडा वारे संघाकडून पूर्णपणे झुकलेला दिसतोय आणि डीपीएल चौकार येतोय. खरोखरच सुंदरसा फटका होता तो वैभव याचा. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक बघतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील तिसरा चेंडू येतोय उमेश टू वैभव. लेगच्या दिशेने टोल चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न असेल का आणि मोठा एका धावतेसाठी स्पाइक मिस्टर वैभव याला. षटकातील चौथा चेंडू येतोय उमेश टू उज्ज्वल. सामना हा मात्र पूर्णपणे चामुंडा वारे संघाकडून झुकलेला आहे आणि गगनचुंबी षटकार येतोय उज्ज्वलाच्या बॅट मधून. पहिला षटकार बघतोय जीवदानी स्पोर्ट्स संघाकडून उज्ज्वल. धावसंख्या 50 धावा. पंचांचा इशारा हवेत पंचाने वाईट दर्शवला गेला आणि धावसंख्या मात्र एकने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या होती 51. आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल उमेश याचा. षटकातील अंतिम चेंडू येतोय
खरोखरच चला नेक्स्ट मॅच आता मी थोडी रजा घेतोय ऐकूया एक ज्यांचा गोड आवाज आपण ऐकतोय आदरणीय सन्माननीय प्रमोद शेडगे सरांना मी मायक्रोफोन आमंत्रित करतोय प्लीज सर